नमस्कार साहेब, शेतकरी बांधवांनो, आपलं नॅशनल इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या नॅशनलमध्ये एक नवीन मॉडेल आहे, म्हणजे ते सायकलिक 708 सायकलिक टायमर आणि ट्रायल रिसेट बी आहे याच्यामध्ये. सुरुवातीला आपण बघूया. हा मॉडेल आहे 708. हे टेस्टिंग लावलेले टेस्टिंग पॅनलमध्ये. त्यानंतर सुरुवातीला ऑन केल्यानंतर ऑन होईल तो. ते टायमर घेत आहे सुरुवातीला 5 सेकंदामध्ये ऑन झालं. बरोबर. याचा हा करंट सेट ऑटोमॅटिक होत आहे. हा करंट सेट करत आहे. ज्यावेळेस मोटर चालू होते त्यावेळेस ड्रायरचं सेटिंग ऑटोमॅटिक होतं, ओव्हरलोड ऑटोमॅटिक होतं. त्यानंतर तुम्हाला जर टायमर लावायचा असेल तर त्याला मॅन्युअली टायमर लावावा लागतो. त्यानंतर मोटर बंद करणे, ऑफ करणे. मोटर बंद झाली. बंद झाल्यानंतर हे सेटिंगचं स्विच आहे, एक अप आणि डाऊन आहे. ते 3 स्विच आहेत. 3 स्विच मध्ये हा सेटिंगचं स्विच आहे, ते प्रेस करून धरणे 5 सेकंद. त्यानंतर ऑटोमॅटिक सेट मोडला जातं. ते हे सेट मोड आलं. त्यानंतर त्याला ओके करणे, एक्सेप्ट करणे. एक्सेप्ट म्हणजे ते पुढं सेटिंग मोडलं जातं. हे ओव्हरलोड आहे. आता ओव्हरलोड आपल्याला काय करायचं नाही, आपल्याला टायमर लावायचं. चालू टायमर किती वेळ चालू ठेवायचं, बंद टायमर किती वेळ बंद ठेवायची, मोटर बंद किती वेळ ठेवायची, चालू किती वेळ ठेवायची. यामध्ये ONT येतं सायक्लिक मध्ये. ही POT म्हणजे पॉवर ऑन टायमर आहे. पॉवर ऑन डिले तुम्हाला लावायचं असेल, किती मिनिटात चालू करायची, 1 मिनिटांनी करायची, 2 मिनिटांनी करायची, हे लावू शकता. 1 मिनिटाचं सेटिंग लावलेलं असतं त्याला. जर सेकंड, आता हे ऑन टायमर आलं, हे 999 पर्यंत सेट करते. तुम्हाला समजा 1 तास चालवायची मोटर, 1 तास बंद करायची. हे ओके अप बटनाने पुढे घ्यायचं. 1 तास म्हणजे 60 मिनिटाचं लावून टाकायचं, म्हणजे 1 तास टायमर होऊन जातो. एक तासाला इथं 60 आपल्याला करावं लागेल. याच्यामध्ये एवढे फीचर्स आहेत ना की सगळं टोटली म्हणजे तुमचं वेळ वाचतो आणि मोटरीकडे जाण्याचं येण्याचं कुठलाही म्हणजे प्रॉब्लेम नाही. ऑटोमॅटिकली 1 तास लावलं, 1 तासाने चालू करेल, 1 तासाने बंद करेल. जे काय टायमिंग तुम्हाला हवंय ते लावू शकता. हे झालं 1 तासाचं टायमिंग. त्याला पुढे ओके केलं. मग आता बंद मोटर किती वेळ ठेवायची, ही चालू झाली. बंद OFT म्हणजे बंद टायमर म्हणजे ऑफ टायमर. ठीक आहे. त्यानंतर ह्याला बी तुम्हाला काय 10 मिनिट बंद ठेवायची असेल तर 10 मिनिट ठेवा. 1 तासाला 10 मिनिट बंद राहील, 1 तास चालू राहील. हे आहे सायक्लिक टायमर. यात बाहेर एक्सेप्ट पडलं, त्यानंतर मोटर चालू करून घेतली. मोटर 5 सेकंदाने ऑन होते. रिसेट केल्यानंतर 1 मिनिटाने होते. ही मोटर ऑन झाली. मोटरचा करंट आहे 8 एम्पियर दाखवत आहे. त्यानंतर एकदा व्होल्टेज दाखवल. हे ऑन टायमर आता दाखवायला लागलं. टायमिंग घेतलंय. आता आपण किती 60 मिनिटाचं लावलेलं आहे, म्हणजे 1 तासाचं लावलंय. तर रिव्हर्स येत जाणार ते 59, 58, 57 असं करत करत 0 झाले की पुन्हा मोटर बंद होणार. पुन्हा एक 10 मिनिटं मोटर बंद राहणार. ते काउंट करत राहणार. 10 मिनिटानंतर पुन्हा अजून 1 तास असं ते सायकल करत राहणार. याला म्हणतात डिजिटल सायक्लिक टायमर ऑटो स्विच. याच्यामध्ये तुम्हाला टायमर लावता येतो, टायमर कमी जास्त करता येतो, मोटरचं ड्राय रन सेटिंग करता येतो, ओव्हरलोड सेटिंग करता येतो, ऑल राऊंड सगळं टोटल सेटिंग आहे त्याच्यामध्ये. हा 3 HP ते 30 HP पर्यंत ऑटो स्विच चालतो. याला सिंगल फेज कन्व्हर्टर आहे. टोटली काही SPP प्रोडक्शन वगैरे सगळं काय आहे. ओके, धन्यवाद. स्टॉप.